लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले असून आज त्यांची गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या समवेत बैठक आहे। दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांची महायुतीतील महासभांची घोषणा होण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत 1 ते 2 जागा दिल्या जाणार असल्याचे समजते। त्यापैकी दक्षिण मुंबईतील जागेवर मनसेकडून राज ठाकरेंचे शिल्लेदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। आता मुंबई शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे, कारण बाळा नांदगावकर यांना मनसेकडून दक्षिण मुंबईतून लोकसभेच्या मैदानात उतरवले जाऊ शकते। त्यामुळे महायुतीत मनसेचा समावेश झाल्यास मनसेकडून राज ठाकरेंचा शिल्लेदार ठाकरेंच्या उमेदवारी विरुद्ध दंड ठोपटणार असल्याचे चित्र आहे, कारण दक्षिण मुंबईत मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित झाली आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी मतदारसंघात सभाही घेतली आहे। दरम्यान 4 दिवसात दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरे यांच्या महायुतीतील सहभागावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष आज दिल्लीकडे लागले असून महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे, तर काहींनी राज ठाकरेंना महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रणही दिले आहे।